लाडकी बहीण योजनेवरून आज विधानसभेत पुन्हा खडाजंगी झाली। लाभार्थी महिलांना 1,500च्या ऐवजी 2100 रुपये कधी देणार असा सवाल विरोधकांनी विचारला। याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असं उत्तर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी दिलं। मात्र त्यावर विरोधकांचं समाधान झालं नाही। 2100 रुपये देण्याची सरकारची नियतच नाही असं म्हणत विरोधकांनी सभात्याग केला। प्रोत्साहन जे अंगणवाडी सेविकांना तुम्ही देणार होता ते पैसे मिळालेले नाहीत। ते हे सेशन संपूस तर ते पैसे त्यांच्या अकाउंटला तुम्ही पाठवणार आहात का असा माझा पॉइंटेड प्रश्न आहे। दुसरा आमचं हे म्हणणं आहे ते लोकांचं महिलांचं म्हणणं आहे तुम्ही ते 2100 रुपये या अधिवेशनामध्ये करणार आहात का करणार नाही असं उत्तर त्या ठिकाणी तुम्ही तिथं द्यावं। 2100च्या संदर्भातला जो निर्णय आहे महायुतीच्या सरकारने ही महत्त्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना 1500चा लाभ वितरित करणारे महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे। त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे हा अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे आणि 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील। लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचं सरकार घेईल। पुढे लाडक्या बहिणींना न्याय देण्याची भूमिका या सरकारची नाही। 1500 वरून 2100 रुपये देण्याची नियत या सरकारची नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे। या सरकारने बनवाबनवी करून खोटी प्रलोभन आश्वासन देऊन सत्ता मिळवली आणि लाडक्या बहिणीला विसरलेत। ही हा प्रश्न ज्यावेळेस स्पेसिफिक आमच्या रोहितजींनी विचारला आणि अनेक सदस्यांनी विचारला, आमच्या विश्वजितजींनी विचारला, त्यावेळेस त्याचं कुठलंही उत्तर न देता पळ काढण्याचं काम सरकारने केलं। म्हणून आज आम्ही बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी वॉकआउट करून बाहेर पडलो हे या ठिकाणी सांगायला आलो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।